नमस्कार मंडळी, आज आपण करतोय गुजराती खाद्यपदार्थ, तो म्हणजे उंधियो. हिवाळा स्पेशल रेसिपी आहे. यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला जातो. अगदी टेस्टी लागते. हिवाळ्यात नक्की एकदा करून बघायला हवा उंधियो. यासाठी लागणारे आपण आज सगळ्यात आधी करणार आहे मुठिया. या मुठियांमुळेच या उंधियोला अगदी मस्त त्याची अशी चव येते. यासाठी 2 वाट्या मेथी घेतलेली आहे. मेथी पहिले निवडून घ्यायची, धुवून घ्यायची, चिरून घ्यायची. त्यासाठी मसाले बघूया. 1 चमचा घेतला ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 1 चमचा घेतली आहे आपण लसूण, जिरं आणि हिरवी मिरची याची क्रश घातलेला आहे आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1-2 वाट्या जर मेथी असेल त्याला 1 वाटी घालायचं आहे आपल्याला चणा डाळीचं पीठ आणि 2 चमचे घालायचं आपल्याला रवा. मीठ ऑलरेडी घातलं आहे त्यामुळे बेताचं पाणी घालायचं. पाणी फारसं यायला लागत नाही कारण मेथीचं आपलं पाणी सुटतं. त्यानंतर हे मळून ठेवायचं आहे. 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि हे गोळे आपल्याला तेलामध्ये म्हणजे या मुठिया ज्या आहे तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायच्या आहे. खमंग खरपूस अशा तळल्या गेल्या पाहिजे. या मुठियांमुळेच याला छान चव येते. मुठिया थोड्या जास्त झाल्या तरी काही हरकत नाही, त्या तशाही खूप छान लागतात चहाबरोबर. तर मुठिया तयार करून घ्यायचं. तर भाज्यांकडे येऊया. यासाठी आपल्याला लागणारे कोनफळ, बटाटे, 4 ते 5 वांगे, पाऊण वाटी घेतले मी प्रत्येकी वाटाणा, हिरवा वाटाणा, अगदी फ्रेश वाटाणा, वालाचे दाणे, त्याचबरोबर हिरव्या तुरीचे दाणे, वालपापडी घ्यायची किंवा सुरती पापडी घ्यायची. सुरती पापडी नाही मिळाली म्हणून वालपापडी घेतलेली आहे. या भाज्यात आपण ऑलरेडी आपण शेंगा सगळ्या साफ करून घेतल्या आहे. फक्त आता या जे कोनफळ आहे याचं आपण साल काढून घ्यायचं आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे. तर कोनफळाचे आपण साल काढून घेऊया. हे 300-350 ग्रॅम होतं त्यामुळे अर्धच कोनफळ घेतलेलं आहे मी. त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे. बटाटेही आपण चिरून त्याचे तुकडे करून घ्यायचे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर यासाठी मी सगळ्यात आधी आपण कोनफळ तळून घेऊया. कोनफळ तळायला जरासा वेळ लागतो त्याला शिजायला, त्यामुळे कोनफळ सगळ्यात आधी तळून घेतलेलं आहे. कोनफळ तळून झालं की त्यानंतर आपण बटाट्याच्या लांब फोडी केलेल्या आहे मी आणि ते सुद्धा आपण तळून घ्यायचे आहे. तर बटाटे आपले तळून झाले की त्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहे वांगी. तर वांग्याचे आपण मसाल्या वांग्याप्रमाणे काप करायचे, म्हणजे उभ्या फोडी करायच्या आणि त्यानंतर वांगंसुद्धा छान व्यवस्थित प्रमाणे तळून घ्यायचं आहे. वांगं तळून झालं की त्यानंतर आपल्याला जे दाणे आहेत म्हणजे आपले वालाचे दाणे, वालपापडी, तुरीचे दाणे, वाटाणा, हे सगळंसुद्धा छान तळून घ्यायचं आहे. तर तळताना यावर मात्र झाकण ठेवायचं आहे कारण एखादा दाणा उडायची शक्यता असते. त्यामुळे आपण हे सगळे दाणे व्यवस्थित तळून घ्यायचे. वालपापडी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. सुरती पापडी मिळाल्यास उत्तम, ती नाही मिळाली तर वालपापडी घ्यायची आहे. हे सगळं आपण कुकरमध्येच ठेवणार आहे कारण आपण उंधियो जो आहे ना तो कुकरमध्ये करणार आहे. त्यामुळे हे सगळं कुकरमध्ये ठेवायचं. आता मसाला बघूया. यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. चांगली 2 मुठा कोथिंबीर घ्यायची आहे. लसूण घेतला आहे, 2 गाठे लसणाचे घेतले, 1 इंच आलं घेतलं आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 1 वाटीभर घेतलं आहे खोबरं, ओलं खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. जिरं घालायचं आहे आणि हे छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. याला तेलसुद्धा जास्त लागतं. तर तेल आपण 4 ते 5 चमचे तेल घातलं आहे. त्यामध्ये आपला वाटलेला मसाला घातला आहे. तो छान परतून झाला की त्यामध्ये 1.5 चमचा घातला आहे मी धना पावडर, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आपण सुके मसाले सगळे परतून घ्यायचे. तीळ नक्की घालायचे. तीळ घातले की चव छान येते, दिसतोही छान. आणि लाल तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचा आहे. हा मसाला भाजला गेला की आपण हा मसाला कुकरमध्ये घालून घेणार आहे. कुकरमध्ये हे घालून घेतलेलं आहे. मीठ ऑलरेडी घातलेलं आहे. इथे आवडीनुसार गूळ किंवा साखर काही घालू शकतात. गुजराती लोक थोडंसं जास्त, म्हणजे गुजराती त्यांच्यामध्ये थोडंसं जास्त साखरेचं प्रमाण असेल. तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर घाला. तर मी इथं गूळ घातलेला आहे आणि हे छान करून घ्यायचं. त्यामध्ये 2 वाट्या घालायचं गरम, म्हणजे उकळतं पाणी, कारण मसाले गरम आहे, भाज्या गरम आहे, त्यामुळे पाणीसुद्धा गरम घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. फार पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि वाफ गेल्यावर कुकर उघडायचा आहे. तर आणि आता यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे गूळ. राहायला घालायचा होता तो गूळ घालून घेतलेला आहे मी. सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला मुठिया बघा आपलं अगदी परफेक्ट झालेली आहे की मुठिया आहे. उरलेलं ते जे पाणी तेल ज्या मुठिया त्या शोषून घेतील की आपला उंधियो तयार होतो. असा हा उंधियो नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.